आम्ही तुमच्याकडं तुमच्या आस्थापनात जे काही इतर सगळे जे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत श्रेणी 2 मध्ये, तर त्यांना आम्ही माहिती अधिकार कायदा 2005 कलम 6(3) कलम 6(1) प्रमाणे माहिती मागितली होती. आणि माहिती काय विचारली होती किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक 17/8/2023 रोजी एक आदेश पारित केलेला आहे सर्वच सार्वजनिक आस्थापनांवर की कलम 4(1) ते 17 मुद्दे संकेतस्थळावर प्रत्येक 3 महिन्याला प्रसिद्ध करावे. आणि ती माहिती साधारणतः जे काही प्रसार माध्यम आहेत, साधारण आपल्याला मला हे म्हणायचं की बाबा तुमचं ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, काय असेल, प्रिंट माध्यम असेल, काय असेल त्याच्यावर प्रसिद्ध करणं हे बंधनकारक आहे. आणि मला कागद देण्याऐवजी मी फक्त तुम्हाला संकेतस्थळ क्रमांक मागितला. संकेतस्थळ क्रमांक मागण्याचं कारण फक्त एकच होतं की संकेतस्थळावर आपल्याला कुठल्याही लगेच भेट दिली की लगेच कळतं काय चाललंय. तसं आता साधारणतः ऑफलाईन काम आहे, जवळजवळ इंग्रजकालीन ही व्यवस्था आता सगळी बरखास्त झालेलीच आहे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना विनंती केली होती. तुमचे उत्तरही मला वेळेमध्ये आले, परंतु उत्तरं येत असताना माझ्या असं लक्षात आलं किंवा साधारणतः आपल्या ह्या सगळ्या लोकांना कामाच्या गडबडीत म्हणा किंवा शासनाने दुर्लक्ष केलं म्हणून म्हणा, तर यांचं कुठल्याही पद्धतीचं जनमाहिती अधिकार कायद्याचा अभ्यास नाही, यांनी कुठल्याही पद्धतीची ट्रेनिंग घेतलेली नाही, कुठल्याच पद्धतीचं काहीच हे नाही. तर त्याच्यामध्ये यांनी सगळ्यांनी जे काही मला पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये तुम्हाला सांगतो किंवा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 करिताचा बोधचिन्ह लोगो, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, शासन परिपत्रक क्रमांक केमा 2011/408 प्रकरण 229/11/6 मंत्रालय मुंबई 4032 दिनांक 22/11/2011 रोजी ह्या माहिती अधिकार कायद्याने काय केला किंवा त्यांनी त्यांचा स्वतःचा एक लोगो तयार केला. जसा एसटीचा लोगो आहे, जसा इतर ठिकाणचा लोगो आहे, तसा त्यांनी त्यांचा स्वतःचा एक लोगो तयार केलेला आहे. आणि त्यांचा जो लोगो आहे तर तो त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 करता केंद्र शासनाने बोधचिन्ह म्हणजेच लोगो तयार केलेला आहे. आणि सार्वजनिक सर्व प्राधिकरणांनी, कार्यालयांनी ठळकपणे दृष्टीस पडेल अशा ठिकाणी तो लावावा. आपल्या कार्यालयात कुठल्याही पद्धतीचं काही लावलं नाही. कुठं लावलं नाही? बरं, ठीक आहे, चाललं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक सरकारी कागदावर ते बोधचिन्ह तुम्ही वापरायचे. तुम्ही तुमचा स्वतःचं लेटर पॅड वापरण्याची गरज नाही. या कायद्याने याची ओळखच सेपरेट बनवलेली आहे. त्याची ओळख ही एकदम वेगळी आहे. आणि मग त्या अनुषंगाने काय त्याला काही पैसे लागत नाही, काही नाही, लोगो त्याला वापरायला, परंतु तुम्ही तो वापरला नाही. आणि त्याकरता तुम्हाला सांगू, नंदकुमार जत्रे नावाचे जे सचिव होते आपल्या मंत्रालयाचे, त्यांनी हा आदेश 22/11/2011 आदरणीय राज्यपाल महोदयांच्या आदेशाने हा पारित केलेला आहे, परंतु आपण तो वापरला नाही. तर घेत चला आपल्या गोष्टीमध्ये 22/11/2011 बोधचिन्ह वगैरे तुम्हाला काय द्यायचे, काय गरज नाही, काय तुमच्याकडे. त्याच पत्राच्या अनुषंगाने ज्या वेळेला मी ते पत्र वाचलं तुमचं, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं किंवा शेवटला जेव्हा तुम्ही पत्र उत्तरित करत असताना त्याचा समारोप केला जातो, माहिती अधिकारी जेव्हा समारोप करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2015 प्रकरण 236/15/6 मंत्रालय मुंबई 4032 दिनांक 19/12/2015 या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे की हे परिपत्रक त्यांनी काय केलेलं आहे की पुन्हा पारित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि माहिती अर्ज उत्तरित करताना त्यामध्ये प्रथम अपिली अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, पत्ता, अधिकृत दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल नमूद करण्यात यावा. तसेच उत्तराच्या शेवटच्या परिच्छेदात जनमाहिती अधिकाऱ्याचे पत्र प्राप्त झाल्यापासून 30 दिवसात प्रथम अपील दाखल करण्यात यावे असे स्पष्ट नमूद करावे. तसेच ते त्यांना बंधनकारक असेल.
असं कोण म्हणतंय? मात्र लयच म्हणतोय. मी काही माझ्या याच्यातून मला सांगत नाही, याच्या कॉपी मी तुम्हाला देईन, पण त्याही बाबतीमध्ये तुमचं मला कुठलंच काही दिसलं नाही. आपल्याला उत्तर दिलं ना सगळे. उत्तर देणं हे त्या जनमाहिती अधिकाऱ्याचं कामच, त्याची ती ड्युटी आहे 30 दिवसामध्ये. परंतु ते उत्तर कलम 7(1) प्रमाणे समाधानकारक आणि व्यवस्थितच पाहिजे. काहीतरी आपलं उत्तर दिलं म्हणून दिलं आणि आपली फक्त जबाबदारी आहे म्हणून आपण आपली तेवढी फक्त पार पाडतोय, तर असं नाही ना. कुठंतरी एक कायद्याला धरून आपलं काम व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीने काम जर नसेल झालं तर आम्ही ते आपलं असमाधानकारक वाटल्यामुळं आम्ही प्रशासनावर नाराज होऊन, आम्ही व्यक्तीवर कुठल्याही नाराज नाही, प्रशासनावर नाराज होऊन आम्ही आमचं प्रथम अपील कलम 19(1) अंतर्गत दाखल केलेलं आहे. तर मला तुम्हाला असं म्हणायचंय या सगळ्या याच्यामध्ये की सर्वोच्च न्यायालयाने जो काही म्हणजे निर्णय दिलेला आहे तर तो आपण सगळ्यांनीच पाळला जातो. मग तुमच्याकडे का हवं असं का? तुम्ही का नाही पाळला गेला तुमच्याकडे? काय मला काय म्हणायचं हो, संकेतस्थळ मला तुमच्या सगळ्यांपैकी एकाने जरी मला संकेतस्थळाचं समजा जर तुम्ही मला संकेतस्थळ क्रमांक दिला असता एकाने जरी, तरी मी म्हणलं असतं काय हरकत नाही. आमच्याकडे नाही, तुम्हाला उत्तर दिलं नाही. आमच्याकडे कोणाकडे संकेतस्थळ उपलब्धच नाही अजूनही. आमचं संकेतस्थळ आमचं मुख्यालय ते नगर त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि आम्ही प्रत्येक आमची तुम्ही 3 महिन्याची माहिती म्हणतात ना, तर आमची प्रत्येक महिन्याला माहिती झाली. 3 महिन्याऐवजी प्रत्येक महिन्याला झाली. हो, पण संकेतस्थळ हे मला काय म्हणायचं, प्रत्येक आस्थापनाला ज्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी हे पद आहे त्या ठिकाणच्या त्या साधारणतः त्या कार्यालयाचा कारभार कसा चालतो, त्या परिसरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर त्या कार्यालयाला भेट द्या वाटली तर त्यांनी काय करायचं? नगरला हे करायचं का त्यांनी? नाही, तिथं संकेतस्थळ आहे ना, नगरला संकेतस्थळ आहे. मला माझा जो मुद्दा आहे की संकेतस्थळ हे प्रत्येक कार्यालयाला त्याचा कारभार कसा चालतो याबाबत त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते तुमच्या जे ठिकाणी जे आस्थापना असते, लाखेगाव असेल, दहीगाव असेल, शेवगाव असेल, कुठलं काय असेल तर त्यांच्याकडे ते संकेतस्थळ असतं. संकेतस्थळाचा एक क्रमांक दिला का मला 2 मिनिटात पाहतो. नाही ना, नाही आहे. बरं, याच्याकरता तुम्हाला सांगतो, याच्याकरता हा बोला पाहिजे ना. आता यांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित केले नाही. बर, कार्यालय प्रमुख जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख. बर आणि त्या निकालामध्ये असं आहे की खाते प्रमुखांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. बर आणि ह्या दवाखान्यांना अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध नाही शासनात. बर मग ही माहिती इथून जिल्हा परिषदला दिली जाते. बर आणि तिथून मग ती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. मला काय म्हणायचं, यांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित केलेलं नाही, परंतु आज त्या पदावर काम करतात. मी यांच्याकडे अपील अधिकारी म्हणून आज अपील दाखल करतोय. ही सरकारी पद आहे. आता यांना शेवगावच्या दिवाणी न्यायालयाचे पावर सध्या साहेबांना आहे. दिवाणी न्यायालयाची शेवगावची काय न्यायिक अर्ध न्यायिक किंवा सांगतो ना सांगतो ना, परंतु यांना त्या पद्धतीचे तुम्हाला यांना पावर आहेत. फक्त हे याच्यामध्ये हे चौकशी अधिकारी जे आहेत हे काही कोणाला शिक्षा करू शकत नाही. निर्णायक अधिकारी यांच्यावर आहेत द्वितीय अपिलामध्ये. पण मला असं म्हणायचं की मग आता तुम्हाला त्यांनी हे केलं नाही, त्या किरकोळ गोष्टीवर हे चालत नाही ना. संकेतस्थळ हे प्रत्येक बाजारावर तुम्ही जर गावागावात गेले तर प्रत्येक प्राथमिक शाळेला संकेतस्थळ बंधनकारक आहे. प्रत्येक, आता त्यांची संख्या फार मोठी, 16,000-17,000 हजार शिक्षक आहेत, त्यांची संख्या मोठी आहे. मग त्यांना बंधनकारक आहे आणि तुम्हाला सुद्धा बंधनकारक आहे. आणि पशुधन हे आपलं फार म्हणजे आपल्या राष्ट्राची ती संपत्ती आहे. त्यामुळे कोणत्या लसी आल्या, कोणते औषध आले, कोणतं काय झालं हे तुम्हाला विचारायला यायला किंवा तुम्हाला फोन करायला यायला ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सहज नुसतं फोनवर एका क्लिकवर गेलं का नेमकं काय शिल्लक आहे काय नाही आहे हे लगेच कळतं लोकांना. आणि मग त्या बाबतीत लोकांना अंधारात ठेवण्याचा शासनाला कुठलाच अधिकार नाही. प्रशासनाला, शासनाला नाही, सॉरी प्रशासनाला. आम्हाला ती माहिती आम्हाला आमच्या फोनवरच मिळाली पाहिजे. आणि याकरता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे 2013चं परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं. त्यानंतर तुम्हाला सांगतो 2000 त्यांनी यालाही हे केलेलं आहे, त्यांनी 14लाही परिपत्रक काढलेलं आहे. असे शासन परिपत्रक क्रमांक
13/156 366/9/2014, नंतर 6 दिनांक 28 जानेवारी 2016, दिनांक 13 एप्रिल 2018, दिनांक 12 फेब्रुवारी 2019. मला सांगा, शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग 2019 प्रकरण 18/6 मंत्रालय 16 फेब्रुवारी 2023. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात किशनचंद जैन वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि अदर, म्हणजे इतर सगळे लोक मिळून गेलेले होते त्याच्यात. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, न्यायालयाचं जर तुम्हाला मान्य नसेल तर ही फार मोठी शोकांतिक आहे तुम्हाला, म्हणजे जे कर्मचारी असतील ते सगळ्यांनाच असे. आणि याकरता महत्वाची गोष्ट अशी आहे किंवा लोकांना तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवताय. इतर कोणता खर्च चुकला नाही, आम्ही करतात आहोत, आमचा विचारायचा अधिकार आहे तुम्हाला. आणि आम्ही विचारत असताना तुमचे जर कारण आम्हाला नाही पटले तर आम्हाला शासनाने जे काही अधिकार बहाल केलेले आहेत, मग दप्तर दिरंगी असेल, नंतर तुमचं 2015चा सेवा हमी काय, ते आमच्याकडे ते बी गोष्टी आहेत. पण हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि ही गोष्टी काही मला अजिबात पटलेली नाही. आणि या उपर आता तुम्ही काय ठरवायचं ते ठरवा, पण हे अगदी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. इतर एखाद्या तऱ्हेने एखादा 7-12 केला नाही केला तर तो होतच असतो, पण पशुधनाच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे हा. आणि यावर तुम्ही संकेतस्थळ स्थापन करून सगळ्या गोष्टी करणं आवश्यक होतं, केलेलं नाहीये. यावर तुम्हाला जो काही तुमचा निर्णय द्यायचा आहे साहेब, तो तुम्ही मला देऊ शकता. यात एक छोटीशी विनंती करतो, मी काय करतो, माझं हे आहे म्हणणं आहे ते संपूर्ण करा. एक मिनिट. नाही, ते फक्त तुमचे हे आहेत ते सगळ्या. Thank you.